हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 10 ते 15 दिवस झालं आपल्या म्हणजे व्हिडिओ येत नाही. त्याचं कारण असं झालंय, आमच्या ज्या चुलत सासूबाई आहेत ना, त्यांचं एक्सपायर झाले ते. त्याच्यामुळे ते व्हिडिओ बनवलेला नाहीये आणि घरातलंच आहे म्हणून तर मी काही व्हिडिओ बनवलेला नाहीये. बरेच दिवस झाले आता ठीक आहे म्हणलं चला 10 ते 15 दिवस होऊन गेले. आता काही केलं तरी आपलं आयुष्य जे आहे ते पुढे तर चालवायलाच लागेल ना. त्यासाठी म्हणलं ठीक आहे आता आपण ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया. तर तुम्ही त्या पाहिलं असेल, की सर्वात आधी आपण काय केले, थोडंसं ना 2 ते 3 इथे घेतलेलं आहे ब्रेड आणि त्याला ब्रेड क्रम्स करून घेतलेला आहे. म्हणजे मिक्सरमध्ये ना त्याचा एक भुगा तयार करून घेतलाय. ठीक आहे. आता आपण काय केलं, इथे चिकन घेतलेलं आहे. ते चिकन जे आहे ना, ते ऑलरेडी मी ना किमा तयारच करून आणलेलं आहे, की मिक्सरमध्ये वगैरे लावलेला नाहीये. चिकन जे आहे ना, ते 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुतल्याच्या नंतर तुम्ही तर पाहू शकता. आता आपले बेसिक मसाले इथे ॲड करतोय. आता त्या बेसिक म्हणजे आपण जी चिकन आहे ना, ते एक बटाटा इथं अर्धा करून इथं मी बॉईल करून घेतलेला आहे. त्याची साल जी आहे ना, ती काढून घेतली आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, की बटाटे जे आहेत आपण चिकनमध्ये ॲड केलेत. आता बेसिक मसाले म्हणजे अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे चिकन मसाला, अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे मटण मसाला, अर्धा चमचा ते घेतलेला आहे हळद, अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे धना पावडर आणि अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे सॉरी चाट मसाला आणि त्याच्यासोबतच ना थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि त्याच्यासोबतच ना हिरवी इथं मिरची घेतली आहे 2 बारीक-बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. आणि चिली फ्लेक्स पण थोडीशी घेतल्याच्या नंतर तुम्ही तर पाहिलं असेल. आता आपण इथे घेत आहोत थोडंसं म्हणजे अर्धा चमचा ते घेतलेला आहे लसणाची पेस्ट. त्याच्यासोबत अ, ल ल आल्याची पण इथं पेस्ट घेतलेली आहे. आणि इथं आलं लसणाची पेस्ट ॲड केल्याच्या नंतर थोडीशी ते ब्रेड क्रम्सचे ते मी काय केले ॲड केलेले. आता ह्याला काय करायचं एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचंय. तर तुम्हाला जर लिंबू हवा असेल तर तुम्ही ते ॲड ॲड करू शकता. तर मी काय केले चाट मसाला ऑलरेडी घेतलेला आहे. तर इथं असं झालंय, की आपण इथं आता रमदान सुरू होत आहे, की आता रमजानमध्ये काय होतं, की वेगवेगळ्या रेसिपी असतात. ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपण गेल्या वेळेस तर खूप असे रेसिपी शेअर केले, पण चॅलेंज वगैरे काही घेतलेले नव्हते. पण हो, आता ह्या वेळेस ना मी तर घेतलेला आहे चॅलेंज. आता तुम्हाला 30 दिवसाची 30 रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे बघायला भेटतील आणि तुम्हाला हे रेसिपी कशा वाटतील ते मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आता इथं काय करायचंय, जे सर्व काही मसाला वगैरे ॲड केलेले आहे ना, ते काय करायचे, हळूवार हाताने एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचे, की जेणेकरून आहे ना, ते मिश्रण चिकनमध्ये पूर्णपणे ॲड होईल. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की आपण मस्तपैकी काय करतोय, बटाटा वगैरे आहे ना, चांगल्यापैकी चुरून घ्यायचं, की जेणेकरून आहे ना, चिकनला चांगले बाइंडिंग होईल अशा पद्धतीने करून घ्यायचं. तुम्ही तर पाहू शकता, चिकन एकदम मऊसूत झालेलं आहे आणि ऑलरेडी मऊसूत असतंच. पण काय होतं, की मसाल्यामध्ये आणखीन मऊसूत होतं, म्हणजे मसाला चांगल्यापैकी लागला जातो. आता आपल्याला कोटिंगसाठी काय करायचं माहिती का? एक अंड फोडून घ्यायचे. मीठ हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. मी मीठ वगैरे ॲड केलेलं नाही. आता ह्याला आपण घेऊया फेटून. आता आपले ना बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते, तर त्याचं कारण तुम्हालाही माहिती म्हणजे कळलंच असेल, की काय रिझन होतं आणि कसं असतं, की घरातलं काही विषय असतात ना, तर ते बाहेर आपण सांगूच शकत नाही. त्यासाठी मी काय केले, काही म्हणजे न बोलता आपले व्हिडिओज मी बनवायचे बंद केले होते. पण आता थोडंफार व्हिडिओ बनवायला सुरुवात करते आणि आपले रोजचे रोज व्हिडिओ येत जातील. पण त्यासाठी तुम्ही काय करा, जेवढं होईल तेवढं मला ना प्रोत्साहित केलं तरी काही हरकत नाही. कारण माझी व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला म्हणजे कमेंटमध्ये करून सांगा. मलाही खूप आवडेल बरं का तुमची कमेंट वाचायला. तर तुम्ही त्या पाहू शकता. आता आपल्याला काय करायचंय, आता आपली रेसिपी म्हणजे आहे ना, तर क्रिस्पी चिकन बॉल्स आहेत. तर त्यासाठी आपल्याला ही बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता आजची रेसिपी आपली आजपासून स्टार्ट होतीये. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की तेलाचा हात थोडासा घेतलाय. तेल म्हणजे तुम्ही तेलाचा हात घेतला तर ठीक, नाही तर मग काय करायचं पाण्याचा हात घेतलाही आणखीन छान. तर तुम्ही तर पाहू शकता छोटे-छोटे इथे मी काय केले बॉल्स तयार करून घेतले ते. आता ह्या अंड्यामध्ये काय करायचे बॉल्स ॲड करायचे त्याने आणि ह्याला चांगल्यापैकी कोटिंग करून घ्यायचे. म्हणजे अंडे जर इकडनं लागले तर काय होईल, की ह्याचे जे ब्रेड क्रम्स आहे ना, तर चांगलं कोट होईल ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि क्रंची पण येण्यासाठी तर हे करणं आवश्यकच आहे.
तर तुम्ही त्या पाहू शकता. आपण आता काय केले अंड्यामधून ह्याला ना ब्रेड क्रम्ब्समध्ये ॲड केले ते. आता ह्याला काय करायचं चांगल्यापैकी ना सगळीकडनं एकसारखं कोट करून घ्यायचं, की जेणेकरून ह्याचा ना एक क्रंचीपणा येईल. तर तेल जे आहे ना, ते चांगल्यापैकी तापलेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. तिथं मी हळू-हळू छोटे-छोटे जेवढे बसतील ना, तेवढे ते मी काय केले ते बॉल्स आहेत ते तिथं टाकून घेतले ते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की थोडासा आवाज वगैरे पण बसलेला आहे, तर थोडंसं इग्नोर करा. तुम्ही तर पाहिलं असेल, की तर मी काय केलंय, गॅसचा जी फ्लेम आहे ते मीडियम टू ठेवलेला आहे. तर हाय फ्लेम ठेवायचा नाही, की जेणेकरून काय होतं, आपण जर तेल फास्ट गॅस केला, त्याच्यामध्ये लगेचच तळून होतात, पण आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते, म्हणजे शिजल्या जात नाही. तर त्यासाठी काय करायचं, कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरती ना जेवढे होईल तेवढं तुम्ही 10 मिनिटं लागू द्या, 15 मिनिटं लागू द्या. पण आतमध्ये चांगल्यापैकी शिजले जातात. तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे ह्याला ना आपण आधी जे टाकले होते ना 3 ते हे चांगल्यापैकी तळून झालं ते. आता ह्याला काय करायचंय एका प्लेटमध्ये ना टिश्यू पेपर टाकून ह्याला काढून घ्यायचे. ते म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण ऑफ होईल. ते तुम्ही इथं पाहू शकता. चांगल्यापैकी तेल वगैरे ह्याचं काढून घेतले आणि कलर पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आलेला आहे. एकदम क्रंची, क्रिस्पी वगैरे झालेला आहे. दिसताच तुम्हाला लक्षात आलं असेल, की कशाप्रकारे ही रेसिपी बनलेली आहे. आता हे जे 3 आहेत ना, ह्याला काय करायचंय आपण अशाच पद्धतीने ठेवायचे. म्हणजे काय होईल, की आणखीन ह्याला लालसरपणा येईल आणि आज चांगल्यापैकी आतूनही शिजल्या जाईल. तर तुम्ही पाहू शकता. आपले हे जे आहे ना बॉल्स हे पण रेडी झालेत ते. आता एक तर घाना रेडी झालंय आपलं म्हणजे आपण एकदा जे टाकलेत ते बनवून तयार झाले ते. तर हे काय आधीचे आहेत ना, ते काढून घेऊया आणि बाकीचे या राहिलेत ते आपण ह्याला काय करूया, तेलामध्ये फटाफट आहे सोडून देऊया. म्हणजे काय होईल, की 10, 15, 20 मिनिटं तर लागतीलच ना. तर तुम्ही इथं पाहू शकता, की आता मी काय केलंय फटाफट आहे ना तेलामध्ये सोडलं ते जेणेकरून जी बाकीचे आहेत ते पण बॉल्स मस्तपैकी तेलामध्ये फ्राय होतील. तर तुम्ही इथं पाहू शकता. साईज मी एकच ठेवली आहे. जर तुम्हाला छोटी-मोठी ठेवायची असेल म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी, ह्याच्यापेक्षा छोटी, तर तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता. तर तुम्ही इथं पाहू शकता कशाप्रकारे रेसिपी बनलेली आहे आणि फायनली माझी ना चिकन क्रिस्पी चिकन बॉल्स तयार झालेले आहे आणि हो, जशी ही रेसिपी दिसते ना फ्रेंड्स, तशाच पद्धतीने ही रेसिपी ना खूप खायला छान लागते आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काही बनवलं तर मस्तच ना. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते.